स्टुडंट्स, आज आपण आपली कविता आहे पुढची 17वी खार. खार या कवितेचा आज आपण अभ्यास करणार आहोत. खार म्हणजे काय? खार म्हणजे खारुताई. आपण सर्वांनी पाहिलेलं आहे खारुताई, छान दिसते. अशाच प्रकारे ह्या खारुताईविषयी आज आपण माहिती ही कविता अभ्यास करणार आहोत. सुरुवातीला काय म्हटलेलं आहे पहा. गाणे ऐका, म्हणा, चित्र पहा, सांगा, ऐका, चित्रात दाखवा. सुरुवातीला कविता वाचते, कविता म्हणते, त्यानंतर आपण ह्या खारीविषयी माहिती घेऊ. सुंदर मजेदार शेपुटीचे झुपकेदार, बसते कशी डौलदार, उभी राहते ऐटदार, लुकलुक डोळे बघती, खुटखुट कान ऐकती, भरभर पळे रस्त्यावर, झरझर चढे झाडावर, धडपड करी फार, झटपट होई पसार, छान छान अशी खार, साऱ्यांना आवडे फार फार. हे गाणं लिहिलेलं आहे. कोण लिहिलेलं आहे तर देवबा पाटील यांनी ही कविता लिहिलेली आहे. खार पहा. खार या चित्रामध्ये सुद्धा पहा आपल्याला काय दिसतं आहे. खार आहे, झाडावरती बसलेली आहे. त्यानंतर इथे मुले आहेत, आजूबाजूला ही खार इकडे सुद्धा रस्त्यावरती काय करत आहे, पळत आहे. तर आपण ह्या खारीविषयी माहिती घेऊ. सुंदर मजेदार शेपुटीचे झुपकेदार. पहा ही खार कशी दिसत आहे या चित्रामध्ये आपण पाहिलं तर कशी आहे, सुंदर. सुंदर म्हणजे काय, ब्युटिफुल आहे. शेपुटीचे झुपकेदार. आता पहा ही कशी दिसत आहे, तिची शेपूट कशी आहे, झुपकेदार. म्हणून काय म्हटलेलं आहे, सुंदर मजेदार शेपुटीचे झुपकेदार, बसते कशी डौलदार, उभी राहते ऐटदार. आता बसते कशी डौलदार बसते आहे पहा, उभी राहते ऐटदार. ऐटदार म्हणजे काय, स्टायलिश अशी ती कशी उभी राहते, स्टायलिश. लुकलुक डोळे बघती, खुटखुट कान ऐकती. लुकलुक डोळे म्हणजे काय, सगळ्या परिसरामध्ये तिचं काय असतं, लक्ष असते. कोण कुठून येतं हे सर्व काय करत असते, ती डोळ्यांनी बघते. म्हणून काय म्हटलेलं आहे, लुकलुक डोळे बघती. कान बघा तिचे कसे उभे राहिले, खुटखुट कान ऐकती. भरभर पळे रस्त्यावर, झरझर चढे झाडावर. आता हे खाली चित्रामध्ये पहा काय करत आहे, ती रस्त्यावर पळत आहे. रस्त्यावर पळताना कशी पळते, भरभर. आणि तिला समजा जर झाडावर चढायचं असेल तर कशी चढते ती, झाडावर, झरझर चढे झाडावर. धडपड करी फार, झटपट होई पसार. इकडून तिकडे काय करत असते, ती धडपड करत असते. आणि कोणीही व्यक्ती येताना दिसली, चाहूल लागली तर काय होते, ती पटकन पसार होते. छान छान अशी खार, साऱ्यांना आवडे फार फार. अशी खार आपल्याला सुद्धा आवडते. तर अशा प्रकारे आज आपण खाऱ्या कवितेचा अभ्यास केला. पुढील भाग पुढच्या तासाला अभ्यास.